विद्यार्थी मित्र हो, यशवंतराव चव्हाण कॉलेज इस्लामपूर इतिहास विभागामध्ये मी डॉक्टर सौ कल्पना मोहिते. बी ए भाग 2च्या वर्गात आय डी एचच्या पेपरला आज आपण जो अभ्यास पाहणार आहोत, महाराष्ट्रातील महिला समाजसुधारकांच्या कार्यामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वाङ्मयीन कार्यावर आज आपण थोडक्यात प्रकाश टाकणार आहोत. सावित्रीबाई फुले ह्या जशा थोर समाजसेविका होत्या, उत्तम अध्यापिका होत्या, त्याचप्रमाणे त्या बुद्धिमान लेखिका आणि प्रतिभाशाली कवयित्री होत्या. त्यांचं एकंदरीत साहित्य आपण पाहता त्यांचा जो पहिला काव्यसंग्रह काव्य फुले ह्या नावाचा हा काव्यसंग्रह 1854 साली हा प्रकाशित झालेला आहे. शीला प्रेसवर हा छापलेला असून यात एकंदरीत 41 कविता आहेत. आता या कविता संग्रहामध्ये सावित्रीबाईंनी ज्या कविता आपल्याला लिहिलेल्या दिसतात, शिक्षण, जातिभेद, शूद्र शब्दार्थ, सुंदर फुले, बळीस्तोत्र, बालकांना सदुपदेश, इंग्रजी माऊली आली इत्यादी विषयावरील ह्या 41 कविता आहेत. सावित्रीबाईंच्या या कविता पाहता एकंदरीत या कविता 7 प्रकारच्या मध्ये असलेल्या आपल्याला दिसतात. त्यामध्ये काही कविता काव्यविषयक असलेल्या दिसतात, काही कविता आत्मपर आहेत, निसर्गपर कविता आहेत, सामाजिक कविता आहेत, काही प्रार्थनापर कविता आहेत, बोधपर आहेत, तर काही इतिहासविषयक अशा असणाऱ्या ह्या कविता या काव्य फुले ह्या संग्रहामध्ये असलेल्या दिसतात. आपण जर त्यांच्या काव्यावर दृष्टिक्षेप टाकल्यास त्यांचे काव्य केवळ पद्यरचना नाही, तर सावित्रीबाईंनी त्यामधली त्यांची जी शैली आहे लिहिलेली ती प्रसाद गुणयुक्त अशी आहे. त्यांच्या काव्यात असलेली जी सामाजिक दृष्टी अत्यंत लक्षणीय आहे. त्यांचा मूळचा पिंड शिक्षकाचा होता, त्यामुळे समाज सुधारला पाहिजे, त्याला चांगले शिकवले पाहिजे या तळमळीतून सावित्रीबाईंनी काही बोधपर कविता लिहिलेल्या दिसतात. माझी जन्मभूमी एक त्यांची नितांतरम्य अशी कविता आहे की नायगाव हे एक खेडेगाव असले तरी ती जन्मभूमी असल्याने त्यांना वंदनीय आहे. आपल्या जन्मभूमीचे एक समृद्ध चित्र त्यांनी यामध्ये रेखाटलेले आहे. त्या म्हणतात, 12 बलुती 12 अलुती कितीक जाती जमाती शिवारात या सुके नांदती. पाऊस पाणी छान पडतसे येती पिके सारी विहिरीवरी फळे फुले गोजिरी गुलजार पक्षी गातो मनहर फिरती फुलपाखरे ऐसा निसर्ग तिथे वावरे. अशा ह्या निसर्गभूमीत राहणारी माणसे मनाने थोर आहेत. बळीराजा थोर होई शेतकरी दानशूर जणू माझी भूमी बळीचे कश्यपूर. अशा रीतीने ह्या आपल्या माझी जन्मभूमी कवितेमध्ये आपल्याला त्यांच्या जीवनाचा आशावाद, कृतार्थता आदी विविध अलंकारांनी ही कविता नटलेली आपल्याला दिसते. त्यांच्या निसर्ग कवितामध्ये जाईचे फूल, पिवळा चाफा, फुलपाखरू, फुलाची कळी, मानव व सृष्टी, मातीची ओवी इत्यादी कविता आपल्याला पाहायला मिळतात. सौंदर्याने बहरलेल्या गोष्टी या त्यांच्या काव्याचे विषय आहेत. इंग्रजी शिका ही एक त्यांच्या सामाजिक कवितेमध्ये त्या म्हणतात, स्वावलंबनाचा उद्योग प्रपंच ज्ञानधनसंच करील यत्ने विद्येविना गेले सारे वाया पशु स्वस्थ नका बसू विद्या घेणे. शूद्र अतिशूद्र दुःख निवाराया इंग्रजी शिकाया संधी आली इंग्रजी शिकुनी जातीभेद मोडा भटजी भारुडा फेकून या. म्हणजे पुढं या श्रेष्ठ धन या कवितेत त्या म्हणतात, विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून तिच्यासाठी तिचा जयापाशी तिच्या साठा जयापाशी ज्ञानी तो मानती जन. म्हणजे अशा रीतीने विद्या हे सर्व धनाहून श्रेष्ठ आहे असं त्यांनी यामध्ये आपल्याला सांगितलेलं दिसतं. जे शिक्षणावर भाष्य करणाऱ्या सावित्रीबाई पुढे म्हणतात, शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा शिक्षणाने येते मनुष्यत्व पशुत्व हाटते पहा. म्हणजे चांगला माणूस बनण्याकरिता शिक्षण पाहिजे या कवितेमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं दिसतं. राणी छत्रपती ताराबाई ही एक त्यांची वेगळ्या प्रकारची अशी कविता त्यांनी लिहिलेली आहे. यामध्ये राणीच्या शौर्याचं वर्णन त्यांनी त्यामध्ये केलेलं आहे. अशा रीतीनं सावित्रीबाईंची काव्यसंपदा ही विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेली आपल्याला ह्या काव्य फुले ह्या काव्यसंग्रहातून दिसतं. त्यांचा दुसरा पुढचा जो एक 52 सुबोध रत्नाकर हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह 1891 साली प्रकाशित झालेला आहे. याची पहिली आवृत्ती मुंबईच्या ओरिएंटल प्रेसनं प्रकाशित केलेली आहे.
आता या 52 कशी सुबोध रत्नाकर यामध्ये देशाचा प्राचीन व मध्ययुगीन इतिहास त्यांनी काव्यरूपात रेखाटलेला आहे. याच्यामध्ये 52 कडवी आहेत म्हणून याला 52 कशी असं म्हटलं गेलेलं आहे. पेशवेकालीन समाजव्यवस्थेचं चित्रण त्यांनी यात रेखाटलेलं दिसतं आणि या समाजव्यवस्थेचं विदारक चित्रण सावित्रीबाईंनी यामध्ये आपल्याला रेखाटलेलं दिसतं. ज्योतिबांनी यावर मात करण्यासाठी शूद्र आणि अतिशूद्रांसाठी आपले सर्वस्व पणाला लावल्याचे चित्र रेखाटताना सावित्रीबाईंची प्रतिभा संपन्नता आपल्याला यामध्ये दिसून येते. पुढचं जे सावित्रीबाईंचं साहित्य आहे ते मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे व गाणी म्हणजे त्यांची जी आपल्याला उपलब्ध आहे ते छोटंसं पुस्तक 1892 साली प्रकाशित झालेलं आहे. आता सावित्रीबाईंनी यामध्ये भाषणासाठी जे विषय निवडलेले आहेत हे विषय पाहता विद्यादान, उद्योग, सदाचरण, व्यसने व कर्ज असे त्यांनी आपले भाषणासाठी विषय निवडलेले आहेत आणि या विषयातून विषय पाहता आपल्याला लोकांविषयी त्यांना वाटणाऱ्या कळवळ्याचं दर्शन आपल्या त्यातून घडतं. त्या म्हणतात व्यसनाने संसार सुखाचा घात होतो, यासाठी ती सत्वर सोडावी असा विचार त्यांनी त्यातून मांडलेला आहे. कर्ज काढणे हे अनर्थाचे मूळ असून ते सर्वस्वाचे दिवाळे काढते. कर्जामुळे लोक देशोधडीला लागतात हे त्यांनी उदाहरणादाखल आपल्याला त्या भाषणामधून दिलेलं दिसतं. म्हणजे थोडक्यात लोकांना उद्योग हा ज्ञानस्वरूप असून आळस हा दैवाचा मित्र आहे. म्हणजेच विद्यादान, सदाचरण, उद्योगाचं महत्त्व सावित्रीबाईंनी आपल्याला ह्या भाषणामधून दिलेले दिसतं. त्याचबरोबर सत्यशोधक परिषदेच्या अध्यक्षा म्हणून देखील सावित्रीबाई अनेक ठिकाणी जात आणि विविध विषयावर त्यांनी केलेली जी भाषणं आहेत त्या भाषणातील अगदी ओळीतून आपल्याला जनतेसंबंधी वाटणारा कळवळ्याचं दर्शन आपल्याला त्यांच्या त्या भाषणातून होतं. सावित्रीबाईंची जी पुढचं साहित्य आपल्याला पाहायला मिळतं ते ज्योतिबांची भाषणे भाग 1 ते 4. तर या भाषणाच्या संपादक सावित्रीबाई आहेत. मिचेल दाम्पत्याच्या प्रोत्साहनामुळं सावित्रीबाईंनी ज्योतिबांची भाषणे 4 भागात संपादित केलेली आहेत. पुणे येथील शीला प्रेसमध्ये छापून ती 25 डिसेंबर 1856ला प्रकाशित केलेली आहेत. सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्या भाषणांचे संकलन व संपादन करून त्यांचे जे बुद्धीची चुणूक दाखवलेली आहे की ज्योतिबांच्या भाषणातील विचार जनतेपर्यंत जसेच्या तसे कसे पोचवता येतील याची काळजी घेऊन सावित्रीबाईंनी या भाषणाचं संपादन केलेलं आहे. एकूणच जनप्रबोधनाच्या आत्यंतिक तळमळीतून त्यांनी ही भाषणे संपादन केली आहेत. त्याचबरोबर सावित्रीबाईंनी ज्योतिरावांना लिहिलेली पत्रे देखील आपल्याला पाहायला मिळतात की त्यांच्या या पत्रातून आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारी ही त्यांची पत्रे आहेत. 10 ऑक्टोबर 1856ला, 29 ऑगस्ट 1868ला आणि 20 एप्रिल 1877ला अशी लिहिलेली एकूण 3 पत्रं आपल्याला जी सावित्रीबाईंनी ज्योतिबांना लिहिलेली आहेत. या पत्रातून म्हणजे ही पत्रे वैचारिक भाषेच्या दृष्टीने अत्यंत मौलिक वाटतात. अशा रीतीनं सावित्रीबाई फुले यांच्या आपण वाङ्मयीन कार्यावर आपण थोडक्यात प्रकाश टाकला. त्यांच्या हे काव्य, पत्रलेखन, वैचारिक निबंध, गाणी इत्यादी जे विविध साहित्य प्रकार सावित्रीबाईंनी हाताळलेले दिसतात. त्यांच्या साहित्यातून एका स्वतंत्र, प्रतिभासंपन्न आणि समाजकार्यास वाहून घेतलेल्या थोर अशा समाजसेविकेचं संपन्न व्यक्तिमत्वाचं आपल्याला याच्यातून दर्शन घडतं. आजच्या लेक्चरला आपण त्यांच्या वाङ्मयीन कार्यावरती थोडक्यात अभ्यास केला. थांबूया. धन्यवाद.